आता पुण्यात्म्यांनो, आता तो दादूपंथी गोपालदासजी त्या चुराणी गावात आपल्या कोण्या सेवकाच्या घरी येऊन थांबला. तो सेवक म्हणाला, महाराजजी, आमच्या एका मुलीचा मुलगा अशा कोण्या साधूचं जंतर मंतरचं दूध पिऊन मेंटल झाला आणि म्हणतात की साधूची विद्या साधूच मारू शकतो, काही दया करा. गोपालदासजी म्हणाले की बोलवा त्या बालकाला, बघतो. आता तो सेवक जो माणूस होता तो गेला त्या गरीबदास साहेबजींच्या आजोबांच्याकडे की बाबा असं असं माझ्याकडे एक संत येतात, मुलीच्या मुलाला त्याला दाखवून घेऊ, तो म्हणतो की मी नीट करेन याला. तर 5-7 गावातले जे असतात कुटुंबातली माणसं, त्यांचे आजोबा आणि गरीबदास या 13 वर्षाच्या बालकाला घेऊन गेले. दादूपंथी ते गोपालदासजी गरीबदासजींना विचारतात की बेटा, तो कोण होता ज्याने तुला बर्बाद केले, त्याचं काय नाव होतं? आता गरीबदासजी म्हणाले की मला बर्बाद नहीं केले, मला आबाद केले महात्माजी. हम सुल्तान ने नानक तारे दादू को उपदेश दिया, जात जुलाहा वेद न पाया का सीमय कबीर होया. जेव्हा ही वाणी बोलले तेव्हा त्याच्या हृदयात लागले हे पहिले वचन की मी आपण सर्वांना पार केले. कुणाला? तो हम सुल्तान ने नानक तारे दादू को उपदेश दिया. त्याच पुण्यात्मा, त्याच परमात्मा आणि परमात्मा आदरणीय नानक साहेबजींना, आदरणीय दादू साहेबजींना, आदरणीय मुलुकदास साहेबजींना, आदरणीय धरमदास साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजींना, आदरणीय घिसादास साहेबजींना भेटले होते. तर इथे म्हणत आहे सुलतानी नानक तारे, इब्राहिम सुलतान आदमला बोलत बुखारामध्ये तेच परमात्मा आले होते, त्याला 100 लीला करून नरकातून काढले होते. आपण तर या मायेला सर्वस्व समजून बसलो राजपाठाला, आणि परमात्म्याने हे विष सांगितलं आहे जो भक्ती नाही करत त्याच्यासाठी. तर काय सांगितलं? हम सुल्तान ने नानक तारे दादू को उपदेश दिया और जात जुलाहा भेद नहीं पाया, का सीमाए कबीर हुआ. अजब नगर में ले गया हमको सतगुरु आन, और जल के बिंब अगाध गति हम सूते चादर तान. अलल पंख अनुराग है सुन मंडल रे थीर, दास गरीब उधार दिया मुझे सतगुरु मिले कबीर. अलल पंख अनुराग है, माझं तर जणू अलल पक्षासारखं माझ्या मुलाबाळांवर, आई वडिलांवर लक्ष असतं. अशी तर माझी त्या मालकांच्या प्रती श्रद्धा जडली आहे, माझं तिकडे लक्ष असतं. आणि मला सद्गुरू कबीर साहेब भेटले, ते तिथे वर राहतात, सतलोकात सचखंडात राहतात. डोळ्यांनी पाहिलेलं सांगितलं गरीबदास साहेबजींनी, हे दादू साहेबांनी सांगितलं. आता ते बाबाजी बघू लागले, ते म्हणाले गावकऱ्यांनो, हा वेडा नाही, वेडे तर तुम्ही आहात. हा तर अमृतवाणी बोलत आहे, निज स्थानाची निज वचने सांगत आहे, परमात्म्याची अमर वचने. त्या 60 वर्षांच्या महात्म्याने 13 वर्षांच्या मुलासमक्ष हात जोडून म्हणाले की महाराज, ही वाणी लिहून ठेवा, कलियुगात कामी येईल. गरीबदासजी उठून चालू लागले आणि तो महात्मा मागे मागे. त्यांना तर माहीत होतं की संत परमात्मा न जाणू कधी कुणावर कृपा करतील आणि कुणाला त्यांचं ज्ञान देतील. त्याच्या मागे मागे महाराज लिहून ठेवा. 3ऱ्या दिवशी गरीबदासजी म्हणाले की जर पूर्ण लिहिलंस गोपालदास, मध्ये सोडून पळून जाऊ नकोस. म्हणतो की बाबा नाही, मी तर पूर्ण फ्री झाले, गावातून घरातून पोराबारांचं लग्न झालंय, 60-61 वय झालंय माझं. आता जोपर्यंत तुम्हाला हवंय आजन्म लिहून घ्या दाता, बरोबर राहीन. त्यांची गरीबदास साहेबांची स्वतःची एक बोरांची बाग होती, त्यामध्ये एक शमीचा दाट सावली असलेला वृक्ष होता. त्याखाली बसून लागले लिहायला, कारण उन्हाळ्याचे दिवस होते. मग जसा जसा वेळ होत गेला, 6 महिन्यांपर्यंत लिहित राहिले. गरीबदास साहेबजी बोलत होते, ते दादूपंथी गोपालदास लिहित होते. ती अमृतवाणी, तो अमर इतिहास, ते सूक्ष्म वेदाचं पूर्ण स्वच्छ रूप गरीबदास साहेबजींच्या माध्यमातून कबीर परमात्म्याने ते पुन्हा प्रकट करवले, जे दास तुम्हाला ऐकवतो. बोलो सद्गुरुदेव. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये
500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.